नेक्स्ट डे 27th of October 2023. येस, बाकीचे एक्सपिरियन्सेस घेऊया आज, ज्यामध्ये एक मेजर गोष्ट प्लॅन्ड आहे अँड दॅट इज सिंगापूर झू. सो ॲज युजल एक मॉर्निंग रुटीन करतो मी, तुम्हाला दाखवतो. Let's go and start our new day today. आज की आउटफिट देखिए. यो बॉय. नमस्कार मित्रमंडळी. तर आजचा आपला विषय सिंगापूरचं झू. माकडं, लायन, टायगर, व्हाईट टायगर, झेब्रा, हिप्पो, जिराफ सगळं बघायला मिळेल आजच्या ब्लॉगमध्ये. बरं का मंडळी, काय सांगता आप्पा, बरं आहे का? येस चला सगळं बघायला मिळेल बघा. जुवात जाऊ चला. नाश्ता करायला आलेलो आहे आपण आनंदा भवन. वन ऑफ सिंगापूर ओल्डेस्ट 19 and most authentic and most authentic since 1924 आहे. वाव. आपण आलो आहे इकडे झूमध्ये आणि झूमध्ये आता आपण एंटर करणार आहे. आणि इथे आल्या आल्या मला आपलं उपवासाचं काय म्हणतो, उपवास वरईचा भात असतो ना, त्याच्यासारखा वास येतो आहे. हत्ती लाडका हत्ती. रिअल फ्लॉवर. आलेलो आहे झू मध्ये. हा एक मॅप आहे. हा बघा मोर. इकडे बघे खाली. ए मोरा, मिस्टर मोर आहे खाली बघा. काय बघा ते. सो मिस्टर मोर यांनी आपल्याकडे बघितलं नाही, पण छान दिसत होते. आणि रायनो पण छान दिसत होते. रायनोसुद्धा ॲज अ व्हेजिटेरियन. हो. आता मी तुम्हाला दाखवतो. हा आहे चित्ता. chạy luôn. भारतात बघायला केवढी छान आहे. हो मस्त. This is the first time I'm looking at a giraffe.
ऊन आहे इथे खूप, आणि पण मागच्या पार्टमध्ये खूप छान झाडी आहेत दाट, म्हणून त्याचा जरा गारवा आहे, टेम्परेचर जरा कूल आहे. असं पार्ट आला की मग नाही आहे, पुढे परत झाड आहे. सो एक किड्स वर्ल्ड जरा स्किप करून आपण आता याच्यामध्ये जाऊया. Amang cared for 5 babies of her own and 2 that she adopted. Into termite mounds. रेन फॉरेस्ट. आपण त्या ट्रॅममधनं आलो इकडे. रेन फॉरेस्ट व्हाईट बॅग. इथे काय काय आहे आपण, हे थिएटर आहे, द शॉ फाउंडेशन ॲम्फी थिएटर. आता आपण माझा सगळ्यात फेवरेट प्राणी बघायला चाललो आहे. हे त्यांचं ॲम्फी थिएटर आहे इथनं खाली, जे काही काही शोज होत असतील. हे बघा, हे ॲम्फी थिएटर आहे. ॲम्फी थिएटरमध्ये इथे लाईव्ह ॲनिमल शोज वगैरे करत असतील ते, पाण्यातल्या प्राण्यांचे वगैरे. हा बघा, हत्तीचे दात आहेत. हे ह्युमन्सचे आहेत. ह्युमन्सचे हे टायगरचा मोलार दात आहे, म्हणजे दाढा. आणि हे कोणाचे माहीत नाही, हे काढले कोणीतरी. आणि त्याच्या कम्पॅरेटिव्हली हे दात बघा, हे यंग एशियन एलिफंटचा हा मोलार आहे. माझ्या हाता एवढाच आहे. मॅच्युअर एशियन एलिफंटचा आहे. आणि हा आफ्रिकन एलिफंटचा. हे त्यांनी तिकडे पूर्ण रिप्रेझेंटेशन दिलं आहे, त्यांचं हिस्ट्री दिली आहे. त्यानंतर कोण आहे म्हणजे फरक. सगळ्यांनी इकडे बघा. सगळे छान नाचतायत, असे झुलत नाचतायत, असे टिंग टिंग. हा बघा, टिंग टिंग असे झुलतायत सगळे. काय गाणी लावून नाचताय का तुम्ही वहिनी? इकडे बघा की काय, तुम्ही भेटत नाही आजकाल. 80 किलो काय खातो रे? 80 किलो पाणी पण 4-5 लिटर, आणि ते पण 80 किलो चारा. हो, तेच काय म्हणते. आणि शुगर केन, गूळ, अशा गोष्टी खातात. 150 किलो खातात, 80 किलो खातं, म्हणजे दुप्पट. खरं घ्यायला कमी व्हायला पाहिजे. मग कमी व्हायला पाहिजे. वेट लॉस डाएटवर तो, डिटॉक्स अँड वेट लॉस. मस्त झुलतात गाणी लावून एकटे. गाणं म्हणू का तुमचं? झुलते ग गण्या, इकडे बघ गण्या. व्हिडिओ बघणारे म्हणतील केलीच भारतीय, टिपिकल भारतीय हरकत केलीच. काय करणार, असेच आहोत आपण. हीच तर मजा आहे. आम्ही इथे कांगारू बघायला आलेलो आहे, आणि कांगारूच्या खूप जवळ जात आहेत. आणि इकडनं हा जो स्पॉट आहे, इकडे पळत असतात ते, म्हटले तिथे कांगारू क्रॉसिंगचा एक बोर्ड पण होता, पण आत्ता सध्या ते तिथलेत. इथे दोघं झोपलेत. ही लोक त्याला खायला घालायला आली आहेत, पण ते असले आळशी आहेत, ते उठत नाही आहेत. हे यार उठा. 1:30 वाजलेत, आणि इथले 1:30 वाजलेत, आणि इथे झोपा काढतात. हे पुणेकर आहे का तुम्ही? हिप्पो पाहायला आलोय आम्ही. आणि बघा, तुम्हाला हिप्पो दाखवतो. आता आपण इकडे फ्रेश ऑरेंज ज्यूस फ्रॉम ऑस्ट्रेलिया, हे इकडे क्रश होते. हे ऑरेंजेस इकडे या मशीनमध्ये क्रश होते, ते फ्रेश ऑरेंज ज्यूस येते. थांबे बाळा, माझा हात जातोय.
can see Anak here. He's enjoying the hippo ride. He's watching the hippo closely. Kesha and Pasha. These are brother and sisters. Fully grown, around 12 years old. Pasha bhai, बरं आहे का? झाली का झोप? One eternity later. So अशा रीतीने आपण बाहेर आलेलो आहे. आपण जे झू पाहिलं ते खूपच सुंदर होतं. आता आपण पटकन जाऊन शटल पकडू परत. या शटलने आपण आलो होतो. आपण परत तसंच जाणार आहे. झू खूप सुंदर होतं, खूप सुंदर. आपण झूमधनं निघालो शटलने आणि परत खतीब स्टेशनला आलो. आणि खतीब स्टेशनला आल्यानंतर तिथून त्या नॉर्मल आपल्या MRT बस आणि आपण न्यूशिंग स्टेशनला आलो. हा त्यांचा जो काल आपण बस डेपोला आलो. इथून आपण आता रेमी 857 पकडून आपण आपल्या हॉटेलला जाणार. तरी आता हॉटेलवरती जाणार आणि मग लंच करायला जाणार. One hour later. Back to our hotel. Soti Vancouver. A few moments later. Guess what? I'm ready now. हॉटेलच्याच स्विमिंग पूलमध्ये चाललोय वरती. लेट्स सी. रूफटॉप आहे. एक्सपिरियन्स छान असेल. आणि मरणाची गरमी आहे माहिती आहे का बाहेर. इतक्या गरमीमुळे स्विमिंगला मजा येईल. रूफटॉप आहे, मला माहिती नाही की ते शेडेड आहे का अनशेडेड. काय सही मजा आली. सही म्हणजे एक नंबर. अजून पण असं वाटतं की नाही जावं या इकडून. इतकी छान मजा येते इथे. फार फार सुंदर, फार सुंदर. खूपच छान पोहून झालंय. पण माझ्या डाव्या कानामध्ये पाणी गेलंय. सो असं वाटतंय की माझा डावा कान बंद झालाय. सो डुबडुब वाजते. सो बाहेर येताच आपल्याला छान गाड्या दिसतात. कोणतीही भेटेल ना आपल्याला तिकडच्या साईड. कानातलं डुबडुब होते पाहता पाहता. पण
इथून पुढे ना आपल्याला त्या पास रिन्यू करायला जायचं आहे, परंतु आपले 3 दिवसाचंच होता. आज 9 वाजायच्या आधी आपण तो रिन्यू नाही केला तर आपल्याला उद्या ट्रॅव्हल करता येणार नाही. हे अंडरग्राउंड पाथ आहे ना, जो डायरेक्ट पलीकडे मॉलला कनेक्ट होतो. डान्स प्रॅक्टिस करतायत वाटतं माझ्या मागे इथे, रील टिकटॉक काहीतरी असेल ते. आपण इथे मरीना बेला जाणार MRTनी. इकडे कॅमेरा अलाउड नाही आहे, सो मी बंद करणार आहे. आणि तिथून आपण सिटी हॉलला जाणार आहे पास रिन्यू करण्यासाठी. आमचा पास रिन्यू झालेला आहे. हे रिन्यू इन द सेन्स नवीन 2 पास घेतले की जे आपल्याला पुढच्या 2 दिवसासाठी कामे येतील. आणि आता मी एक गोष्ट त्यांना मला सांगायची होती. थँक्यूच्या वेळी आहे ना सगळे असे थँक्यू म्हणजे सगळे पुणेकर वाटतात. ते आपण कसं इव असं करतो ना, तर ते थँक्यूला पुढे असं इव लावतो. थँक्यू. डॅनी पंडितचा व्हिडिओ बघितला असेल. थँक्यू. आपण इथे एक मेक्सिकन रेस्टॉरंट शोधतोय कारण आपण आज मेक्सिकन ट्राय करणार आहोत. प्लॅनमध्ये चेंज. मेक्सिकनच्या जागी आम्हाला भेटलं आहे जॅपनीज, जे मला जॅपनीज खूप महिन्यांपासून ट्राय करायचं होतं. आणि इकडे एक काय आहे सुशी राखू इकडे आलो आहे आपण. परवा जे आपण थाई एक्सप्रेस खायला गेलो होतो ते इकडे गेलो होतो. आणि दिस इज टेटली फर्स्ट टाईम दॅट आय एम गोइंग टू एक्सपिरियन्स जॅपनीज. अँड येस आय एम एक्सायटेड. सो आय हॅव ऑर्डर्ड अ प्लॅटर, अ सुशी प्लॅटर, in which it is they'll be giving us salmon fish and also tuna fish. I really don't know how to eat it, but let's try it. हे पहिलं आपण इकडे घेऊया. दिस इज द वसाबी. हे याच्यावरती टाकूया. मग घेऊया असं त्याच्यामध्ये छान लागतं. आणि हा तुकडा आहे, हा ट्यूनाचा तुकडा आहे. छान आहे. रफाल्स प्लेसला आपण परत एकदा खाऊन आजचं आपण डिनर कंप्लीट केलेलं आहे. छानच मजा आली. त्यानंतर एक फ्रूट केक पण खाल्ला मी. आणि आता आम्ही परत हॉटेलला चाललो. रफाल्स प्लेस अशी जागा आहे जिथे मी लिटरली किती पण वेळ थांबू शकतो, कारण इकडे खूप भयंकर प्रमाणात कार्स दिसत आहेत. कार, सुपर कार, मॉडिफाईड गाड्या. अमेझिंग. तेव्हा